विठुराया, अरे हे सगळं काय चाललंय? दिग्रसकरांच्या घरामध्ये चोरी व्हावी? तुला माहितीये विठुराया, आमचं घरानं हे धनासाठी नाही तर उपासनेसाठी, भक्तीसाठी प्रसिद्ध आहे. वर्षानुवर्ष तुझ्याच समोर लोकांना कीर्तनातून मी उपदेश करत आलो की चोरी करणं वाईट आहे, दुसऱ्याच्या गोष्टीला आपण हातही लावू नये. आणि असं सगळं असताना सुद्धा आज अखेर आमच्याच घरात चोरी व्हावी. पोलिसांचं असं म्हणणं आहे की चोर कोणीतरी माहितीतलाच आहे. अरे काय रे हे विठुराया, तुझ्या नित्य सहवासात राहून सुद्धा लोकांच्या निष्ठा एवढ्या तकलादू कशा काय असू शकतात? अरे नारायणीचे आणि शकुंतलाचं स्त्रीधन गेलंय चोरीला सगळं. हा तुला माहितीये, बायकांचा खूप जीव असतो त्यामध्ये. त्यामुळे झालेलं हे नुकसान फक्त आर्थिक नाहीये, फक्त सोन्याचं नुकसान नाहीये, तर ते मानसिक सुद्धा आहे. आणि ते भरून निघणं फार अवघड आहे बघ. या झालेल्या त्रासातून काहीतरी मार्ग दाखव विठुराया, आमच्या पाठीशी उभा राहा. राम कृष्ण हरी. गोपाळ, ए गोपाळ, गोप्या, गोप्या. श्रीकला, श्रीकला काय झालं? का रडते? श्रीकला, तुला गोपाळ काही बोललाय का? हा, पण तुला माहितीये ना ग त्याचा राग. हा, तर तुला काही बोलला असेल ना तर मी आता त्याला ओरडते. कुठे आहे तू? गोपाळ, गोपाळ. नाही ताई, गोपाळने काहीच नाही केलंय, काही नाही बोलला तो. अगं मग काय झालं? का रडतीस तू? अगं श्रीकला सांग ना काय झालं? हे बघ, तुला मला सांगायचं नसेल ना तर मी तुझ्या सासूबाईंना बोलवते. शकू काकूला सांग तू. हा, थांब, मी तिला बोलवते. थांब. शकू काकू, काकू. श्रीकला, अगं शांत हो ना. काय झालं ग नारायणी? श्रीकला, अगं अगं बाळा, काय झालं? काय रडतीस तू? काय झालं नारायणी? तू काही म्हणालीस का हिला? काकू, मी काही नाही केलं. ती आधीच रडत होती. काय काय झालं बाळा? बरोबरच बोलल्या त्या. मीच वाईट आहे, माझ्यातच ना दोष आहे काहीतरी. अपशकुनी आहे मी. अगं नाही ग, नाही ग बाळा, असं नाहीये. कोण बोललं तुला असं? श्रीकला, अगं तू सांगितलं नाही तर आम्हाला कसं कळणार? हा, इकडे माझ्याकडे बघ. माझी आई काय बोलली का तुला? नाही, मोठ्या बाई नाही. अगं मग कोण बोललं? इंद्रायणी ताई.
काय सांगते सिंधू? ती श्रीकला तुला असं हे डायरेक्ट बोलली? अरे डायरेक्ट तोंडावर बोलली. मला माहित होतं, मी बोलत होते कुठं ना कुठं पाणी नक्की मुरतंय म्हणून. तिच्याकडून चांगल्या वाईब येतच नव्हत्या मला. अगं पण तिच्या तोंडाकडे बघितल्यावरती, तिच्यासोबत बोलल्यावरती असं वाटतच नाही की ती अशी असेल म्हणून. मला काय वाटतं इंदू, आपण काय आता मध्ये तिच्या घरी गेलो, तिला न सांगता डायरेक्ट तिकडे गेलो, तिच्या बाबाची चौकशी केली, त्यामुळे तिचा मूड ऑफ होता आणि ती रागाच्या भरात असं काय बोललीये का? तू मॅडच करे जरा इम्या. इतकं जीव तोडून मी तुला काहीतरी सांगतेय, तुझ्या डोक्यात शिरत नाहीये का? अरे हे सगळं नाटक आहे तिचं, चांगुलपणाचं नाटक करते ती. या मागे तिचा डाव आहे, तुला विश्वास का नाही बसत? तुला माझ्यावर विश्वास का नाही इम्या? इंदू, तुझी हिम्मत कशी झाली ग श्रीकलाला असं बोलण्याची? इंदू, काय झालं? हॅलो? काय झालं काकी? आई आई प्लीज जाऊ द्या ना. माझ्यामुळे तुम्हा दोघींमध्ये वाद नको. नाही श्रीकला, आज मला बोलावंच लागेल, कारण या मुलींनी सगळी हद्द पार केली. अहो पण मी काय केलंय? असं कसं बोलू शकतेस ग तू श्रीकलाला? बोलावंसं तरी कसं वाटलं तुला? पण मी काय बोलले? इंदू, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. काल लग्न होऊन आलेल्या मुलीला घरात चोरी झाली, तू अपशकुनी म्हणतेस? काय? मी अपशकुनी म्हणाले? आई आई प्लीज जाऊ द्या ना. इंद्रायणी ताई, तुम्ही पण झालं गेलं तर. श्रीकला थांब. काकी, नारायणी ताई, मी असं काही बोलले नाही आहो. मग श्रीकला काय तिच्या मनाचं सांगतेय का? का तिचे अश्रू खोटेत? सांग ना, खोटेत का? ते मला माहित नाही, पण मी असं काही बोलले नाही. ती खोटं का बोलेल मग? हा? काकी, अहो मी खरं बोलते. तुमचा विश्वास का नाहीये माझ्यावर? हे बघ इंदू, आई जाऊ द्या ना. रागात माणूस काय बोलून जातो ना, त्याच्या नाही लक्षात राहत. आणि इंद्रायणी त्याने रागातच. नाही नाही नाही, कदाचित माझी चूक असेल, माझं चुकलं. आय एम रिअली सॉरी. आई, तुम्हा दोघींसमोर मी हात जोडते, हवं तर पाया पडते तुमच्या, पण प्लीज प्लीज दोघी हा विषय इथेच थांबवा प्लीज. पाहिलं सिंधू, अगं यातही श्रीकला तुला झाकून घ्यायचा प्रयत्न करते. मला कुणी झाकून घ्यावं असं मी काही वागले नाहीये काकी. मग ती उगाच रडतीये का? का करेल ग श्रीकला मुद्दाम असं? सांग ना. आई, मी खोटं बोलले. हं? आपण असं समजूयात की मी खोटं बोललीये. मला ना या घरात भांडणं नकोयत. माझ्याकडून समजून घेण्यात चूक झाली असेल, कारण इंद्रायणी ताई कधी कोणाला हर्ट करतील असं नाही वागू शकत. आई प्लीज चला तुम्ही, प्लीज. कालच माप ओलांडून मी या घरात आली आहे आणि माझ्यामुळे कलह, क्लेश, भांडणं नकोय मला या घरात. प्लीज प्लीज. श्रीकला, इंदू सांगत नाहीये, तूच सांग बरं, काय बोलली ती? आई प्लीज. श्रीकला,
तुला सांगावंच लागेल. आई ठीक आहे, तुम्ही सगळे मला फोर्स करताय ना म्हणून मी सांगतेय. काल जी आपल्या घरात चोरी झाली ना, ती ती मीच केली आहे असं त्या मला म्हणाल्या. इंदू, तू असं बोलली तिला? ताई मी फक्त तिला म्हणजे बोललीस, तुझ्या मनात होतं ते बरोबर ना? घे माझी शपथ आणि म्हण की तू श्रीकलावर चोरीचा आळ नाही घेतलास, तिला अपशकुनी नाही म्हणलास. घे. मी खोटी शपथ नाही घेत. हिंदू, तू असं वागशील यावर विश्वास बसत नाहीये ग माझा. इतकी प्रेमळ, सगळ्यांची जुळवून घेणारी तू. मला वाटलं होतं हिला लहान बहिणीप्रमाणे वागवशील, पण तू तरी तिच्यावर चोरीचा आळ घेतलास. काकी अहो, हे वागण्यामागे एक कारण होतं, मी सांगते ना. बास. एक शब्द बोलू नकोस माझ्याशी. काकी नारायणी ताई, अगं तू तरी माझं गेम ऑन इंद्रायणी ताई. चल ग. इंदू, तू जे काही सांगितलंस त्यातली एकूण एक गोष्ट मला माहित होती बघ. म्हणजे अगं म्हणजे तू आणि इम्रान विंचुर्णी गावात लोहाराळीत श्रीकला वहिनींचा पिच्छा काढत काढत कसे गेलात, तिकडे काय झालं, आधी काय झालं, नंतर काय झालं, सगळ्याची खबर मला आहे. आमच्यावर वॉच ठेवून होताच वैरे. अगं मेन माणसांच्या मागे कार्यकर्ता असणारच ना, कामच आहे ते कार्यकर्त्यांचं. पप्प्या खरा दोस्त आहेस बघ तू. आणि म्हणूनच मी तुला सांगतोय की तू या भानगडीत पडूच नकोस. हाती काहीच लागणार नाहीये बघ. हे बघ पप्प्या, मी हे करणार आहे आणि यात मला कुणी सपोर्ट करू किंवा न करू. अगं पण कुणाचा विश्वासच बसणार नाहीये, आदूचा सुद्धा नाही. बरोबर बोललो ना म्हणजे मी? मला बुद्धी नाही असं वाटतं का रे तुम्हाला? मूर्ख आहे मी? पूर्वग्रह असा कोणता पूर्वापारचा संबंध आहे माझा त्या श्रीकलाचा? आणि तिच्याशी वैर ठेवायला काय कारण आहे तू सांग मला? काहीच कारण नाही ना. मी आदूला समजवलं, व्यंकू महाराजांना समजून सांगितलं, पण मला समजून घ्यायला कुणीच तयार नाहीये. इंदू, तू गैरसमज करून घेऊ नकोस. तू गेलेली ना तिच्या घरी, काय झालं म्हणजे काही लागलं का हाती? नाही ना. हे बघ, ती श्रीकला वहिनी तिचा काही फायदा नसताना तुझ्या शाळेत येऊन शिकवती का? शकुंतला काकूंना ती आई म्हणतीये, घरच्या सगळ्यांशी ती चांगलं वागतीये. बरं जाऊ दे, हे सगळं बाजूला सोड. आदू किडनॅप होणार हे तिनंच तुला सांगितलं होतं की नाही? मान्य आहे,
पण यात पण तिचा डाव असू शकतो हे का मान्य नाही रे कुणाला? हे बघ, हत्तीचे दात खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात आणि तशीच आहे ती श्रीकला. पप्या माझ्यावर विश्वास ठेव की रे. हे बघ इंदू, आपण मान्य करू, ठीक आहे, ती चांगलं वागण्याचं नाटक करत असेल, पण तू हे सिद्ध कसं करणार आहेस? आणि हा, तू म्हणतीये त्या श्रीकलानं तुला चॅलेंज सुद्धा केलंय म्हणून. हो केलंय, आणि त्यावर काय करावं ना मला काहीच कळना बघ. मी ओरडून ओरडून सगळ्यांना सांगते की ती पोरगी चांगली नाहीये ती पोरगी चांगली, पण कुणीच माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीये. इंदू, तुझ्यावरच्या विश्वासाचा प्रश्नच नाहीये ग, पण श्रीकला वहिनींच्या बाबतीत म्हणशील तर ठोस पुरावा असल्याशिवाय कुणी सुद्धा विश्वास ठेवणार नाही, अगदी मी सुद्धा नाही. हा अधोक्षज अजून कसा आला नाही? एव्हाना तर तो घरी जेवायला पण येतो. आता खरा ड्रामा सुरू. आई, आत येऊ का? अगं आई म्हणतेस ना मला, मग हक्कानं आत यायचं. या. जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोल ना. काय ग, चेहरा का इतका पडलाय तुझा? कुठून बोलायला सुरुवात करू तेच कळत नाहीये मला. काय झालं श्रीकला? इतका विचार का करतेस बोलताना? कारण विषय जाऊबाईंचा आहे. म्हणजे आता काय केलंय तिनं? नाही नाही, परत काही नाही. म्हणजे म्हणजे जे झालं ना तेवढं पुरे. आई, माझी एक रिक्वेस्ट होती. इंद्रायणी ताई जे काही बोलल्या ना ते प्लीज गोपाळ आणि बाबांना सांगू नका. म्हणजे त्यांना यातलं एक अवाक्षरही कळता कामा नये. माझी शपथ आहे तुम्हाला आई, प्लीज. अगं पण श्रीकला, आई, मी हे घर जोडायला आली आई, तोडायला नाही. इंद्रायणी ताई जे काही बोलल्या ना ते प्लीज प्लीज कोणालाच सांगू नका. उगाच घरात वाद नको. आणि जर व्यंकट महाराजांना कळलं की इंद्रायणी ताई काय बोलल्या तर तर ते त्यांना बोलतील ना. गोपाळचा राग तर माहितीच आहे तुम्हाला. नाही श्रीकला, मी यांना काही सांगणार नव्हतेच, पण तुम्हाला माझी शपथ दिली आहे मी आई. प्लीज यातलं अजिबात काहीच कळतं कामा नाही कोणाला. मला ना असं नकोय कोणी म्हटलेलं की मी या घरात सून म्हणून आले आणि आणि दिग्रसकरांच्या वाड्यात वादाला तोंड फुटलं. काय बोलतेस तू? हे असं नाहीये ग बाळा. आणि कोण तुला काय बोलणार आहे ते मला नाही माहिती. आणि अदू दादाला तर याच्यातलं अजिबात काहीच कळत. श्रीकला, घरच्यांपासून गोष्टी लपवत असतात का श्रीकला? काय झालं सांग. इंदू काय बोलली तुला?
काय एवढं डोकं दुखतंय? गोपाळ, काय काम आहे? बरं आहेस का तू? दिसत नाही का डोकं धरून बसलोय? आय माय, कशानं रे? तुला काय करायचंय? तू ना उगाच तुला माझी काळजी आहे असं दाखवायचा प्रयत्न करत जाऊ नका. ऍटलीस्ट मी एकटा असताना तरी नको. अरे मी फक्त तुला माझी काळजी घ्यायला माझी बायको आहे. हं? मी तुला फक्त मैत्रीच्या कुठल्याच नात्यानं तू माझी काळजी दाखवण्याची काहीच गरज नाही. जा, माझं डोकं दुखतंय आधीच, त्यात उगाच भर घालू नको. गोपाळ, तू कधीच सुधारणार नाहीस बघ. हाय. इंद्रायणी ताई, माझ्या विरुद्ध काही पुरावा सापडला का तुम्हाला? पुराव्यासकट सिद्ध कराल ना माझं गुन्हा? जमणार? नाही नाही नाही, तुम्ही म्हणालाच नव्हतात ना की तुम्ही पुरावा आणाल म्हणून. पण तुम्ही शांत बसणाऱ्यातल्या नाही आहात, हे मला चांगलंच माहितीये. अभिनंदन. मी शांत बसणार नाही हे तुला कळलं, त्याबद्दल खरंच तुझं अभिनंदन बघ. पण श्रीकला, एक गोष्ट लक्षात ठेव, खोट्यानं किती उड्या मारल्या ना तरी सुद्धा शेवटी विजय हा सत्याचाच होतो. महाराज, हे काय? अगं, गोविंद महाराजांची पोथी आहे अभंगांची. तू लहान असताना तुला दाखवली होती की मी. ही आता म्हणजे महाराज एक नवीन अभंग? नाही नाही नाही, अगं श्रीकलाला पाहायची होती ती, तिनं विचारलं होतं मला म्हणून आणली. ताई, मला बाबा म्हणाले की ह्या पोथीतले अनेक अभंग त्यांनी तुम्हाला तुमच्या लहानपणी शिकवले, म्हणून म्हटलं आपणही एकदा पाहावी. हिंदू, काय ग, काय झालं? बरं नाही का वाटत आहे तुला? काही नाही, ते मी दिवसभर उन्हात होते ना म्हणून कदाचित. काही नाही, उन्हामुळे थकलीस तू. ते काय पाणी ठेवलं तिथं, पाणी पी जरा, म्हणजे बरं वाटेल. बरं का श्रीकला, गोविंद महाराजांचे हे अभंग म्हणजे माझी खरी संपत्ती आहे बघ. दिग्रसकरांच्या या घरामध्ये दागिन्यांची चोरी झाली, मनाला फार क्लेश झाले बघ माझ्या. आजपर्यंत या वाड्यामध्ये असं काहीच घडलं नव्हतं कधी.
पण घडलं, खूप वाईट वाटलं मनाला. महाराजांनी लिहिलेल्या या पोथीतले 4 अभंग वाचले तेव्हा कुठं मनाला थोडं शांत वाटलं. महाराज, मला कळतंय की घरात झालेल्या चोरीमुळे तुम्हाला खूप त्रास झालाय, पण प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपल्या घरात सगळं काही नीटच होईल. ठीक आहे, तर श्रीकला, ही या अभंगाची पोथी माझ्या खोलीतच ठेवलेली असते बरं का. तुला जर कधीही हे अभंग वाचावेसे वाटले तर अगदी कधीही माझ्या इथे ये आणि बिनदिक्कतपणे हे अभंग वाच. तुला पण फार बरं वाटेल बघ. ये, तुला सांगतो मी कुठे ठेवलेली असते ती. ये. हो, हे बघ, इथं ठेवलेली असते बघ पोथी. सासूबाई, तुमची सक्की सून पक्की वैरी निघाली. चेहरा भोळा आहे तिचा, पण अंगी नाना कळायत. हे माहिती हो मला. तेच काय सांगताय. घरात लेटेस्ट काय घडलंय ते सांगू का तुम्हाला? महत्वाचं असेल तर सांगा, नाहीतर नका सांगू. महत्वाचं तेवढंच सांगणार, इकडचं तिकडचं अजिबात बोलणार नाही. सांगू? अहो सासूबाई, पाठराखीनबाईंनी श्रीकलाला चोरीच्या प्रकरणावर खूप ऐकवलंय, खूप सुनावलंय. आणि एवढंच नाही, चोरीचा आरोप सुद्धा तिच्यावरच केलाय. काय? पाठराखीनबाई श्रीकलाला अपशकुनी म्हणाले, अपशकुनी. म्हणजे ही इंद्रायणी स्वतः अपशकुनी कार्टी ती त्या श्रीकलाला अपशकुनी म्हणाली. बघा आता. हे तुम्ही तुमच्या कानांनी ऐकलंय का? पण स्वतःच्या कानाने नाही ऐकलं, पण न्यूज मात्र कन्फर्म. हो सासूबाई, अहो तुम्ही या घरच्या मोठ्या, घरात काय घडतंय तुम्हाला काहीच माहित नाही. कन्फर्म आहे? 100%. मी तर म्हणतो 1000%. अहो आपण एकाच टीम मधले, मी खोटं कशाला सांगल? मग तसा असेल ना तर आपल्या फायद्याच आहे. ते सगळं ठीक आहे, पण ह्या पाठराखीनबाईचा आगाऊपणा तुमच्या अंगाशी येऊ शकतो. आता तुम्ही काय कराल? मी असं करणार, मी श्रीकलाच्या जखमेवरती मलम लावणार. नाही, पण त्याच्या आधी ती जखम उघडून त्यात मीठ भरणार आणि मग मलम लावणार. अचानकच डोक्यात कळ गेलीये. अगदी तशीच जशी त्या श्रीकलाला पहिल्यांदा बघितल्यावर आली होती. का? मनातल्या मनात काय बोलतेय सिंधू? तू डोक्यात कळ आली रे माझ्या अचानक. अगदी तशीच जशी श्रीकला पहिल्यांदा घरी आली होती तेव्हा तुला त्रास झाला होता, तसंच ना? हो, अगदी तशीच. व्यंकू महाराजांनी गोविंद महाराजांची पोथी जशी तिच्या हातात दिली ना, मग तुला त्रास व्हायला लागला. मग तुझ्याकडून तिला निगेटिव्ह वाईब्स यायला लागले. सतत तुला हेच वाटायला लागलं की तिथे चांगली नाहीये म्हणून. आणि तुला आता असं पण वाटतं ना की ती आपल्या घराचं, या घरातल्यांचं नुकसान करणार आहे म्हणून.
असंच वाटतंय ना इंदू? इंदू वेळ लागलाय तुला सतत श्रीकला श्रीकला. अगं तिच्याबद्दल कधीपर्यंत आकच धरणारच तू? तू एवढं ओरडून का बोलतोयस माझ्याशी? अगं कारण तू दुसरा पर्याय ठेवलाच नाही माझ्या समोर. अरे पण मी केलंय काय? या म्हणजे तू स्वतः काय केलंय हेच तुझ्या ध्यानीमनी नाही. मग पश्चाताप तर दूरचीच गोष्ट आहे. आणि आता सुद्धा तू थांबला का रे? का थांबलास? तू जे काय आहे ना ते स्पष्ट बोलूनच टाक. बोल, का थांबलास? इंदू तू श्रीकलाला काय बोललीस ना हे सगळं माझ्यापर्यंत आलंय. तुला अनेकदा सांगून झालं की तू श्रीकलाबद्दल असं विचार नको करूस, असं बोलू नकोस, पण नाही. हे बघ तुला शेवटचं सांगतोय, मला घरात भांडणं नको आहेत, नाहीतर आपल्याला हे घर सोडून जावं लागेल. तू असं काय बोलतो? अरे हे आपलं घर आहे आणि हे घर सोडून जायचा विचार सुद्धा मनात आणायचा नाही बघ. इंदू तू दुसरा पर्याय ठेवलास का मग माझ्या समोर? तू हे बघ, कुणावरही असा विश्वास नाही. तू बस श्रीकलावर तुझा विश्वास नसेल, पण अख्ख्या दिग्रस कुटुंबाचा आणि माझा विश्वास. तू कसं सिद्ध करू मी की ती मुलगी चांगली नाहीये? नाहीये ती चांगली. चोरी श्रीकलानंच केली. मी ते दागिने कुठे लपवलेत हे जर कळलं ना, सगळ्यांच्या डोळ्यावरची पट्टीच निघल. कुठे ठेवले असतील तिने ते दागिने? तिच्या घरी नक्कीच तिने ते दागिने तिच्या घरी ठेवले असणार आहेत. दुसरीकडे लपवणं शक्यच नाही. तिला माहिती आहे की सगळ्यांचा तिच्यावर विश्वास आहे, कोणी तिच्यावर संशय घेणार नाही, आणि म्हणूनच तिने ते दागिने तिच्या घरी लपवले असणार आहेत. हॅलो पप्प्या, पुरावा पाहिजे होता ना रे तुला? पुरावा? कसला पुरावा? तुझ्या श्रीकला वहिनी विरुद्ध मला पुरावा सापडलाय, पण त्यासाठी तुला माझ्यासोबत एका ठिकाणी यावं लागेल. श्रीकला, एक विचारायचं होतं. अगं मग एवढं अवघडून कशासाठी विचारतेस? काय झालं? मी माहेरी जाऊन आले तर चालेल का? म्हणजे मला ना माझं काही सामान आणि कपडे आणायचे होते ना, म्हणून. आई म्हणतेस आणि सासूसारखी परवानगी मागतेस होय? ते तुझंच घर आहे. जाऊन जा. आलेच. बरं ऐक, अगं
तुझं घर तर इथून खूप लांब आहे, रिक्षाही मिळत नाही तिकडे. हो, पण मग त्याचं काय? तू एक काम कर, तू गोपाळला घेऊन जा सोबत. त्याला हॉस्पिटलमधून ये असं कसं म्हणणार ना मी आई. मग नारायणीला घेऊन जा. नाही नको, म्हणजे कोणी सोबत यायची काहीच गरज नाहीये. मी करेन मॅनेज, डोंट वरी. ओके ठीक आहे, नीट जा. लवकर ये आणि बाय. बाय. ही चोरीचे दागिनेच ठेवायला जात असणार आहे. रंगे हातच पकडलं पाहिजे या श्रीकलाला. ओ फंट्या गँगची मेन, होतात कुठं तुम्ही? सॉरी सॉरी. किती वेळ वाट बघायची माणसानं? आता चल बरं लवकर. अगं निघू वगैरे ठीक आहे, पण जायचंय कुठं ते सांग. श्रीकलाच्या घरी. काय 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 करतो? चल लवकर. आज त्याची पोल खोलल्याशिवाय मी काय राहतच नसते. चल. बस. तू का वागतेस तू असं? का श्रीकलाच्या मागे हात धुवून लागली असतो? मला त्रास होतोय कळत नाहीये का तुला? अधू, हा काय रे, कसला विचार करतोयस एवढा? काका काय नाही, ते असंच आपलं. कसलं टेन्शन आलंय का तुला? नाही नाही, टेन्शन का नाही. नक्की नाही ना? नक्की. ठीक आहे. अरे तुला एक आनंदाची बातमी सांगायची होती. आनंदाची बातमी? सांग ना. बस बस सांगतो. दादाचं शेत माळरानावर आहे. अरे यंदा एवढा अवेळी पाऊस झाला, त्यामुळे सगळी पिकं पार वाहून गेली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं फार नुकसान झालं बघ. पण आपली जमीन दादाची ती माळावर असल्यामुळं साचलेलं सगळं पाणी वेळेवर वाहून गेलं. त्यामुळे सगळं पीक हाती लागलं आणि आता अगदी जोमाने हाताशी आलंय बघ. आता पिकाची कापणी करायची, मग सगळं पीक पोत्यात भरायचं. ते एकदा घरी आणलं आणि तुला सुपूर्त केलं की मी माझ्या कर्तव्यातून मोकळा. काका अरे, आपल्यामध्ये कधीपासून तुझं आणि माझं व्हायला लागलं रे? ते पीक तुझ्या कष्टाचं आहे, माझं नाही. अधू, कसं आहे बाळा, कष्ट जरी माझे असले तरी ती जमीन आणता दादाची आहे. अरे ती जमीन म्हणजे त्याचा तुझ्यासाठी माग ठेवलेला आशीर्वाद आहे, लक्षात ठेव. त्यामुळं मी जरी किती कष्ट करत असलो तरी त्या धान्यावर तुझा अधिकार आहे. काका रे, त्या पडीक रानात दिवस रात्र राबून कष्ट करून तू त्याचं नंदनवन केलंयस रे. अजून किती दिवस काम करणार आहेस तू? कधीपर्यंत प्रायश्चित घेणार आहेस? शेवटच्या श्वासापर्यंत घेणार. माझ्या हातात तेवढंच आहे आदोक्षाची. दादानं माझ्यासाठी इतकं केलंय, त्यापुढे मी घेत असलेले हे कष्ट काहीच नाही. अरे मला याची पूर्ण जाणीव आहे की आज गोपाळ माझ्या डोळ्यासमोर उभा आहे तो फक्त अंता दादामुळे. फक्त एवढंच नाही तर गोपाळसाठी अंता दादानं स्वतःचा जीव दिलाय, ही गोष्ट मी कधी विसरणार नाही. त्यामुळं शेवटपर्यंत अंता दादासाठी, तुझ्यासाठी मी करत राहणार.
बर चला निघतो मी. कसली काळजी करू नकोस आणि काही वाटलं तर मला सांग. चला विठुराया आहेच की तुझ्या पाठीशी. येऊ का? राम कृष्ण हरी. पप्या तू थांब, मी आले. अगं पण अरे टेन्शन घेऊ नको, इथे थांब, मला वॉच ठेव. आणि कुणी आलं ना तर मग इशाराची शिट्टी मार, मी येते. श्रीकला, नाही नाही, त्या कला आहेत बघ तुझ्या अंगात. माझ्या घरी चोरी करतेस होय? आता ही इंद्रायणी तुला सोडतच नसती बघ. लग्न झालं पण या पोरांना कुठली बेरीज करू दिली नाही. मी काय म्हणते, आपण देवीचं जागरण गोंधळ करूयात का? तुझ्या पोराला कुळधर्म कुळाचाराची काही किंमतच नाही. जाऊ दे, मी बोलायला गेले तर सगळेजण म्हणतात का मोठ्या बाई बोलतात म्हणून. माझंच तोंड दिसतं. व्यंकट भाऊजी तर काय मला फडाफड बोलायला तयारच असतं. मोठ्या बाई असं नाहीये बरं का, म्हणजे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पण तुम्ही मोठे आहात म्हणून यांनी तुम्हाला लग्नात मान दिलाच की. मोठ्याला मोठं म्हणलं मग काय, त्यात काय इतकं झालं. ही पोरगी व्यंकट भाऊजींनी माझ्या आदोक्षच्या गळ्यामध्ये बांधून ठेवली, माझ्या जन्माची कोंडी करून ठेवली. कुठे गेली होतीस ग लष्कराच्या भाकऱ्या वाजायला? काम धाम काय माझी लेक करणार का? अहो मोठ्या बाई, मी सगळी कामं करून गेले होते. आई, अगं इंदू सगळी कामं करते. तू गप गा. तू कशाला हिचं वकीलपत्र घेते? आणि घेतलं तरी तुला जमणार आहे का? घरात 2-2 सुना आहे, एक जण कामाची नाही. त्या कर माझ्यासाठी. काय अशी खांबासारखी काय उभी आहे? चाकर म्हणलं ना. काय बाई हे असं आहे. एक तर घरात चोरी झाली तेव्हापासून मला काही सुचत नाही. डोकंच चालत नाहीये माझं. त्याच्याबद्दलच बोलायचं होतं मला. काय बोल की, काय झालं? दागिने सापडले का चोर सापडला? का त्या पोलीस स्टेशन वाल्याने तुला काही सांगितलं? मोठ्या बाई, मावशी, माझा डबा कुठे आहे? नारायणी ताई, माझं ते ए थांबा, 1 मिनिट थांबा. फक्त मलाच नको सांग, सगळ्यांना सांग. सांग. आपल्या घराची चोरी झाली. त्याचं काय? ते दागिने कुठे आहेत हे माहिती आहे मला.
सगळे जर माझ्या सोबत आलात तर मला ते तुम्हाला दाखवता येतील. इंदू, पण तुला कसं कळलं? अगं, कोणी केली चोरी? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुम्ही माझ्या सोबत तर चला. तुम्ही तुमच्या डोळ्यानेच बघा काय ते. चला. कुणाचं घर आहे? आई, श्रीकलाचं घर आहे. हा का? इंदू, तू जे काय बोलतेस ते विचार करून बोलतेस ना, नाहीतर उगाच नंतर पश्चाताप व्हायला नको. आदू, माझ्यावर विश्वास ठेव. माझ्याकडे पुरावा आहे म्हणून बोलते. चला या. तुम्ही सगळे इकडे कसे काय? नाही म्हणजे मला आधी कळवलं असतं तर छान चहा नाश्त्याची सोय केली असती ना, म्हणून. अगं, चहा नाश्त्याचं काय घेऊन बसलीस? तुला एक सरप्राईज द्यायला आलोय आम्ही. सरप्राईज? ते आत्ता लगेच. अच्छा. तर आपल्या तिजोरीतले दागिने जे चोरी गेलेत ना, ते चालत चालत इथं आले या श्रीकलाच्या घरी. खबरदार इंद्रायणी, श्रीकला दिग्रसकरांच्या घरात येऊ नये म्हणून आधीच तू काही कमी आरोप केलेले नाहीयेस तिच्यावर. तुझ्या त्या प्रयत्नांना यश आलं नाही म्हणून तू आता यात थराला जातेस. माझ्या बायकोवर असले गलिच्छ आणि बिनबुडाचे आरोप करायचे नाहीत, मी आधीच सांगून ठेवतोय. बिनबुडाचे नाही गोपाळ, माझ्याकडे पुरावा आहे म्हणून बोलते. इंदू, अगं तुला कळतंय का तू काय बोलती असते? श्रीकला पण तुझ्यासारखी दिग्रसकरांची सून आहे. तिला चोरी करण्याची काय गरज आहे अगं? ते हीच सांगेल की. हो ना श्रीकला? इंदू, तू पूर्ण जबाबदारीने बोलते मी. आत माझ्याकडे पुरावा आहे, विश्वास ठेव. इंद्रायणी ताई, मी गरीब आहे पण मी चोर नाहीये हो. मी सुरुवातीपासून बघते इंद्रायणी ताई, तुम्ही माझ्याशी सूडबुद्धीनेच वागताय. काय केलंय हो मी असं तुम्हाला? हा, काय वाईट वागलीये मी तुमच्याशी सांगा. ये बस झाला तुझं नाटक. लय नाटक केलीस आता. गपचूप आत चल आणि चोरी केलेले दागिने दाखव आम्हाला. इंदू, या वेळेला जर हे सगळं खोटं ठरलं ना तर तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी काकी. चल गात या. होय, दाखव कुठं. तुम्हाला जिथे बघायचंय तिथे बघा. खात्री करून घ्या की तुमची सून चोर आहे की नाही ते.
बघितलं, हेच दाखवायचं होतं मला सगळ्यांना. म्हणजे ही बरोबर सांगत होती. अगं ए श्रीकले, दिग्रसकरांच्या घरात आलीस आणि दुसऱ्याच दिवशी चांगल्या कला दाखवल्यास हं? ज्या घरची सून झाली त्या घरावरती सुटलीस. नाही नाही. आई, हे आपले दागिने नाहीयेत. काय? अगं ही माळ तर अगं इंदू, ही आपल्या माळेसारखी आहे, पण आपली माळ नाहीये. शगू काकू, अगं हे बघ ना, याला सोन्याचं पाणी लावलंय. हे बघ, इथं इथं पाणी गेलंय, हे बघ. अगं, हे नकली आहे. आई हे बघ. बघ माझ्याकडे खरे दागिने कुठून येतील? वेळ मारून न्यायला मी हे खोटे दागिने घालत असते. माझ्याकडे खरंच कुठलेच खरे दागिने नाहीयेत. सासरी कसं सांगायचं की हे खोटे दागिने आहेत माझ्याकडे? असं झालं असतं ना, म्हणून मी हे इथेच ठेवले होते. आणि इंद्रायणी ताईंनी माझ्या चोरीचा ऐकतेस काय नुसती? बोल ना इंद्रायणी, काहीतरी बोल. अजून वाटतं तसे आरोप कर माझ्या बायकोवर. शक्य असेल तितका अपमान कर तिचा, आणि तरी मन भरलं नसेल ना तर मार सुद्धा. काय तो विषय संपवून टाक एकदाचा. अवश्य पाहतेस नाही कशी सूडबुद्धीनं वागतीये ते. कसला सूड उगवायचा ग इंद्रायणी तुला, ते तरी सांग एकदा. गोपाळ, प्लीज इंद्रायणी त्यांना काही बोलू नको प्लीज. ताई, तुम्हाला अजूनही माझ्यावर संशय असेल ना तर तुम्ही माझं पूर्ण घर चेक करा. मला काहीच प्रॉब्लेम नाही. इथे बघा, तिथे बघा, अजून आत बघायचं. तुम्हाला जिथे चेक करायचं ना तिथे चेक करा. झडती घ्या माझ्या घराची. पण मी चोर नाही हो. आईची शपथ घेऊन सांगते, मी गरीब आहे, पण मी कधी चोरी नाही करणार. माझ्या वडिलांनी ना माझ्यावर खूप चांगले संस्कार केले. मी माझ्या वडिलांच्या संस्कारांमुळे श्रीमंत आहे. का वागताय तुम्ही माझ्याशी असं? तुम्हाला जर माझ्याशी इतकाच प्रॉब्लेम आहे ना ताई, तर आजपासून मी दिग्रसकरांच्या घरात एक पाऊल सुद्धा. श्रीकला, ते तुझंही घर आहे. त्यामुळे कोणाच्या आवडण्या न आवडण्यामुळं तुला घर सोडून जायची काहीच गरज नाहीये. आणि तसंही चोर कोणाच्या मनात आहे ते दिसतंय की मला. तू असं वागशील असं वाटलं नव्हतं ग मला. खरं तर ना,
हात शिवशिवत आहेत माझे तुला थोबाडीत मारायला, पण यापुढे माझ्या सुनेच्या वाटेला जायचं नाही हं, इंदू. माझ्या इतकी वाईट कोणी नाही. हातवारे, खरंच मी ते दागिने मी बस. पुन्हा जर असला काही प्रकार केलास ना इंद्रायणी, तर गाठ माझ्याशी आहे. तुम्ही असता तर तुम्ही पण नाचला असता आज, हा. मोठ्या बाई! ए, नाच, नाच, नाच. अगं बाई, ही सारखी मध्ये मध्ये मला मारते का काय? मोठ्या बाई, मोठ्या बाई, मोठ्या बाई. अगं बाई, अगं, हळू, हळू. अगं, TV पडशील बाई. मला चक्कर आली ना. हे काय काय सॉरी. त्या दिवशी तुझं डोकं फिरलं होतं, माझा आंबाडा वडत होती, केस ओढले गेले ना माझे. हा, येडी आहेस का ग तू? आणि आता काय फुगडी घालून पाडत होतीस मला? नाही, सॉरी. पण नाच, तू नाच, हा, नाच. नाचण्यासारखा दिवस आहे. नाच. हा. आली गुड न्यूज माझ्या इयर्सवर आली. बाई, तुझ्या तर फक्त कानावरती आली, मी तर प्रत्यक्ष पाहिली. एकदम काय ते म्हणतात ते तू ते म्हणतेस ना, लिव. हा, ते तेच ते लिव, एकदम लिव पाहिली. माझ्या समोर तिचं नाक खेचलं गेलं. मी काय म्हणतो मोठे भाई, काय तुम्ही ना लय भारी नाचता बघा, लय भारी. ऐका की आपण दोघी मिळून आहे ना अशी मस्त एखादी डॅन्सची सुपारी घेऊ. तुझा मेंदू अजून खराबच आहे, नीट झालेलं नाहीये. सुपारी घ्यायची. चल सॉरी. सुपारी हवी तिला डान्सची. पाठीराखण म्हणते रे तुला मी. अशी करतात का रे पाठराखण? तोंडावर पडले आज, फजिती झाली आणि तू ती फजिती फक्त बघत बसलास. तू राहत तुलाही माहितीये ती श्रीकला चांगली नाहीये. तिची रियालिटी सगळ्यांसमोर आली पाहिजे, नाहीतर या घराचं टिकणं अवघड होईल रे. एकटी पडत चालले मी. स्वतःच्या मनात अंधार पसरलेला असेल तर आपण एकटे पडायला लागलोय असं वाटायलाच लागतं अगं माणसा. जे काही घडलंय ते समजलंय मला. इंदू, अगं का वागतेस तू अशी? तुझ्या एवढी गुणी समंजस पोरगी असं का वागतीये, का बोलतीये, हे प्रश्न पडलेत मला आता. महाराजाव, मी काही बोलले तरी मीच चुकीची ठरते. अहंकारी माणसाला आपण जे काही बोलतोय वागतोय ते कायम बरोबरच आहे असं वाटतच राहतं. पण मी तुझ्या बाबतीत असं म्हणणार नाही, कारण तू अहंकारी नाहीयेस याची खात्री आहे मला.
पण मग तरीही श्रीकलाविषयी एवढं विष कसं काय भरलंय तुझ्या मनामध्ये? रडू नकोस, शांत हो. हे बघ, माणसं होत आपण, आपल्या हातून चुका व्हायच्याच, त्या कबूल करायच्या आणि विठुरायाची माफी माग. तोच तुला यातून काहीतरी मार्ग दाखवेल. मी जर चुकत असेल तर मला माफ कर, मला मार्ग दाखव. आणि आता श्रीकलाची पण माफी माग. माझी खात्री आहे की ती माफ करेल तुला. आपण झालं गेलं, गंगेला मिळालं म्हणायचं आणि पुढे जायचं. कळतंय का? पण मला तुला एक गंमत दाखवायची. गंमत? कसली गंमत? अगं चल तरी माझ्या बरोबर, प्रत्यक्ष बघ, चल. ये. अगं बघ तरी, विठुरायाच्या कृपेने कसं भरभरून पीक आलंय बघ. कणसात दाणे सुद्धा अगदी टपोरे भरलेत. आयो मायो महाराज, अहो तुमच्या मेहनतीचं फळ आहे हे. अगं बाळा, सगळे शेतकरी शिवारामध्ये मेहनत घेतच असतात, पण असा टप्पोरा दाना कणसामध्ये भरून आला ना की त्यांनी घेतलेल्या कष्टाचं चीज होतं आणि आयुष्य सार्थकी लागल्यासारखं वाटतं बघ. खरंय बघा महाराज, पण तुमच्यासारख्या शेतकऱ्याला कष्ट कमी येत होय. त्यात हे आसमानी संकट, पाऊस, दुष्काळ, पिकावर पडणारी रोगराई, बाजारात पडता भाव, एक नाही हजार अडचणी येत. पण या सगळ्या संकटाची झीज तेव्हा भरून मिळते जेव्हा आपल्या हातात असं भरभरून निरोगी पीक येतं. मग तेव्हा वाटतं की हो, विठुरायाची कृपा झाली आणि आपल्या मेहनतीला फळ मिळालं. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. बाबा, पाणी. हा. बर श्रीकला, अगं हे बघ तरी काय आहे, आपल्या शेतातली कणस आहेत. कसं भरदार पीक आलंय बघ बघ. अरे वा, किती छान पीक आलंय है ना? आणि दाणे पण काय टपोरे दिसतायत, खूपच मस्त. माझ्या बाबांचंही शेत होतं, तरारून पीक यायचं, पण कोणामुळे तरी आमचं शेत गेलं, गाव गेलं आणि आम्ही देशोधडीला लागलो. श्रीकला, जाऊ दे. हे बघ, आजच्या इतक्या चांगल्या प्रसंगी वाईट क्षणांच्या आठवणी मनात येऊ सुद्धा देऊ नकोस. अगं आता शेतात कापणी होईल आणि मग ही अन्नपूर्णा लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरात येईल. सगळा आनंदी आनंद. राम कृष्ण हरी. बरं बाबा, जेवण ऑलमोस्ट तयार आहे. मी तुम्हाला गरम गरम जेवायला वाढते. ओके? श्रीकला, श्रीकला, मी तुझ्यावर चुकीचा संशय घेतला. अगं चुकलंच माझं, माफ कर. आय एम सॉरी. अहो सॉरी का म्हणता इंद्रायणी ताई? बाबा बाबा बघा ना ताई, मला तुमचं प्रेम हवंय.
हे सॉरी म्हणणं, माफी मागणं, हे सगळं नकोय मला. बघितलंस का इंदू, श्रीकला किती गुणी आहे आणि मोठ्या मनाची आहे. श्रीकला, बाळा तुझा अभिमान वाटतोय मला. इंद्रायणी ताई, आज पहिल्यांदा तुझी इमेज बिघडायला सुरुवात झाली आहे ना इंद्रायणी. डोंट वरी, ही फक्त सुरुवात आहे. लक्षात ठेवा, जे मी बोलते ते मी करतेच. बर का, तुम्ही दोघींनी फक्त दिग्रसकरांच्या सुना म्हणून राहायचं नाहीये, तर एकमेकींच्या बहिणी बनून राहायचंय. हो, गुन्या गोविंदाने राहा. पर चला आवरतो आणि जेवायला येतो. चालेल. काय मस्त कणसं आली आहेत, भारीच. पण रात्रीत काहीही होऊ शकतं. हो ना? काय म्हणायचंय तुला? बघा ना इंद्रायणी ताई, आज काय होणार हे लोकांना माहिती नसतं आणि लोक उद्याच्या गोष्टी करतात. फनीच वाटतं मला जरा हे. लय दीडशान येस बघ, पण हाच दीडशानपणा ना एक दिवशी नडल तुला. आता सुटलीस माझ्या हातून, पण लवकरच गटशील बघ. कॉन्फिडन्स खूप आवडतो मला तुमचा. इंद्रायणी ताई, आता ही कणसं बघा, आज दिसतायत पण उद्या दिसतीलच याची काय गॅरंटी? आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जे मी बोलते ते मी करतेच, आणि जे मी बोलत नाही ना ते मी. कशासाठी आलीस तू या घरात? आग लावायला. जर ह्या आगीत व्यंकट महाराजांची संपत्ती जळून खाक झाली तर? तर म्हणायचं काय तुला? राखणदार आहात ना तुम्ही या घराच्या? जमलं तर बघा, जर या घराला वाचवता आलं तर व्यंकट महाराजांची संपत्ती खूप धोक्यात आहे. माझ्या गुरूंची संपत्ती, ही श्रीकला हे पीक जाळून टाकणार आहे की काय?
गोपाळ दादा बोलायचंय तुझ्याशी. तुझ्या बायकोनं श्रीकलावर जसे घाणेरडे आरोप केले तसेच आरोप करायला आलायस का तू? तसं असेल ना तर फुटायचं इकडनं. माझ्या बायकोवर केलेले घाणेरडे आरोप मी सहन करणार नाही, आत्ताच सांगून ठेवतोय. असं काही नाहीये. खरं तर मी तुझी आणि श्रीकलाची इंदूच्या वतीने माफी मागायला आलोय. अधू दादा, तुम्हाला सॉरी म्हणण्याची काहीच गरज नाहीये. अहो, आता घर म्हटलं की उणी धुणी निघणार, भांड्याला भांड लागणार. आणि आपल्या माणसांचं म्हणणं मी अजिबात मनाला लावून घेत नाही. आता इंद्रायणी ताईंच्या मनात शंका आली म्हणून त्या अशा वागल्या ना. मी तर म्हणते बरं झालं त्या अशा वागल्या. निदान आता तरी घरात कोणाच्याही मनात माझ्याबद्दल कुठलीच शंका तरी नसेल. पण श्रीकला माझ्या मनात काहीच शंका नव्हती. झालं तर मग कशाला टेन्शन घेताय? पाहिलंच अधोक्षज, पाहिलंच माझ्या बायकोचं मन किती मोठं आहे ते. जा त्या इंद्रायणीला जाऊन सांग, हिच्याकडून शिक म्हणावं काहीतरी. गोपाळ, प्लीज हायपर होऊ नकोस. तुझी लहानपणीची मैत्रीण आहे ना ती. अधू दादा, तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका. आणि आता सॉरी वगैरे म्हणूही नका. हा, झालं गेलं ते विसरून पुढे जाऊयात ना आपण. ओके? श्रीकला, खरंच खूप मोठं मन आहे ग तुझं. येतो. एवढं गोड वागायची काहीच गरज नव्हती. ते दोघेही असलेच आहेत, दुसऱ्याला काय वाटेल ते बोलणारे. गोपाळ, माझा प्रत्येक वार वर्मावर बसतोय. बाबा, या घराची मी आता काय अवस्था करते ना ते बघाच. हॅलो, अगं इंदे, किती फोन तुझे? काय एवढं अर्जंट काम आहे? काम असल्याशिवाय फोन करणारे मी एवढे? बरं बोल, सॉरी, काय झालंय? अरे पप्प्या, तुझी श्रीकला वहिनी अंकू महाराजांनी दिवस आणि रात्र खपून उभा केलेलं पीक जाळणार आहे. काय? इंदू, हे बघ, याच्या आधी आपण एकदा तोंडावर पडलं, हे कन्फर्म आहे ना? बघ बरं, नाही तर सगळ्यांसमोर आपण परत एकदा तोंडावर पडू. तू येणारच का नाही शेतावर ते सांग मला. अगं इंदू, चिडू नको, येणार आहे मी. अगं इंदू, मेन माणसाला हा कार्यकर्ता कसा असा एकटा सोडेल? लवकर ये म्हणजे तिला रंगे हात पकडता येईल. आणि ऐक, येताना इम्रानला पण घेऊन ये. आलोच. वाह, सासू तशी सून. काकू, श्रीकलेच्या हाताला पण अगदी तुझ्यासारखी चव आहे. पण ज्यात त्यात साखर घालत जाऊ नकोस. हा, दिग्रसकरांचं काही साखरेचा कारखाना नाहीये. मला तुम्हा सगळ्यांना बोलायचं होतं. आता काय झालं? त्या मामऱ्याची आहेत ना, त्यांची तब्येत जरा खालवली. बाई, त्या एकट्याच राहतात घरी? हा, म्हणूनच आमच्या बचत गटाच्या बायका आळीपाळीने त्यांच्याजवळ थांबणार आहेत. आज माझी बारी आहे. त्यांचं घर लांब आहे ना, मी सोडतो तुला आज. नाही नको, म्हणजे कशाला? तू आरामात जेवण कर. ते औषध द्यायला येणार आहे ना पप्प्या, तो सोडेल मला. इंद्रायणी ताई, मलाही सांगितलं असतं, मी सोबत आले असते ना तुमच्या. एका कामाला 2 जणी कशाला? पुढच्या वेळेस मी सांगते ना तुला. मी तिकडे सांगून ठेवते, मग थांब. येते मी. तू
मला काही वाढू? इंद्रायणी, तू कुठे जाऊन काय करणार आहेस हे मला चांगलंच माहितीये. हिंदे, अगं एवढ्या मोठ्या शेतावर आपण दोघच कसा पहारा देणार आहेत? म्हणजे शक्य आहे का ते? हे बघ पप्या, तू जर आता नन्नाचा पाडा लावणार असशील ना तर ए चिडू नकोस बरं तू. हे बघ इंदी, मला अजून पण वाटतंय श्रीकला वहिनी असं नाही करणार. नाही, मला माहितीये तुझा विश्वास नाहीच आहे माझ्यावर, पण एवढ्यात जर तुला तुझ्या श्रीकला वहिनीचा पुळका असेल ना तर सुटा इथून. ए ती काय माझी कोण लागून नाही गेली. तू आपली दोस्त आहेस, आपली सिस्टर आहेस. तुझी काळजी वाटते ना म्हणून आलो इथं मी. झालं, जा तिथे जाऊन बसन. कोणी येत आहे का सांग मला. चाललो थंडी वाजायला इथं. ओय हिंदी पण ना, एकदा काम हातात घेतलं की दिवस रात्र काही बघायचं नाही. ती अख्खी विठूची वाडी ढाराढूर झोपली असेल आणि आम्ही इथं थंडीचे हातपाय वाकडे होईपर्यंत. ए हिंदे, अगं 1:45 वाजा आले, 1:45. कोण येणार नाही इकडं. चल घरला, बस झालं. पप्या, अरे गप्प बस की जरा. श्रीकला नेमकं काय म्हणली होती? व्यंकट महाराजांची संपत्ती खूप धोक्यात आहे. गोविंद महाराजांनी लिहिलेली अभंगांची ही पोथी हीच माझी खरी दौलत आणि खरी संपत्ती आहे बघ. अगं इंदे, व्यंकू महाराजांची खरी संपत्ती गोविंद महाराजांची पोथी आहे. पप्या, पप्या, अरे पप्या, अरे घात झालाय. ती इथं येणारच नाहीये. घात झाला म्हणजे? अरे तिला व्यंकू महाराजांची संपत्ती नष्ट करायची आहे. आपण तिला थांबवलं पाहिजे. लवकरात लवकर घरी पोहोचावं लागणार आहे. पप्या, अरे पण चल.
गोविंद महाराजांनी लिहिलेली अभंगांची पोथी हीच माझी खरी दौलत आणि खरी संपत्ती आहे. व्यंकट महाराज दिग्रसकर माझ्या बाबांची संपत्ती नष्ट करून मातीत मिळवली तुम्ही. त्यांची बेइज्जती करून या गावातून काढून टाकलं त्यांना. माझ्या बाबांना किती त्रास आणि किती यातना झाल्या असतील ना, ते तुम्ही कधीच समजू शकणार नाही. आमची संपत्ती नष्ट केलीस ना तू, आता मी तुझी संपत्ती नष्ट करणार आहे, जाळून टाकणार आहे. ज्यांच्या वाणीनं अख्खं जग उजळलं, त्या संतांचे शब्द जाळणार होतीस का ग तू? ते सुद्धा या इंद्रायणी समोर? अगं याच काय, पुढच्या 700 जन्मात तुला ते शक्य होणार नाही श्रीकला. लक्षात ठेवायचं, राखणदार आहे मी या घराची. या घराच्या वाईटावर टाकणाऱ्याचा शेवट एकच, दुष्ट बुद्धी विनाश आहे.